So let us start our lecture. आपण लास्ट टाइम पी ब्लॉक एलिमेंट्स मधला आपला रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स मेटल्स म्हणजे आपण जे केमिकल प्रॉपर्टीज बघत होतो ग्रुप 16, 17 आणि 18 त्यांच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज बघत होतो त्यात सगळ्यात शेवटची प्रॉपर्टी आपली आहे. आणि एकदा आपल्या ह्या ट्रेंड्स सगळ्या संपल्या की मग आपल्याला ऍक्च्युली वन बाय वन एक एक आपल्याला एलिमेंट बघायचा. ठीक आहे. आपण केमिकल रिएक्टिव्हिटी मध्ये कोणकोणते पॉइंट्स बघितले? पहिला कोणता पॉइंट बघितला होता? ऑक्सिडेशन स्टेट. बरोबर आहे. फर्स्ट पॉइंट वॉज ऑक्सिडेशन स्टेट. देन वी हॅव सीन रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन. देन रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन. बरोबर आहे. रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन. अँड नाउ वी आर गोइंग टू सी रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स मेटल्स. ओके. रादर आपण ऑलरेडी सुरू केलं होतं रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स मेटल्स, ज्याच्यामध्ये आपण ही पहिला जो पॉइंट आहे रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स मेटल्स फॉर ग्रुप 16 एलिमेंट्स दॅट वी हॅव ऑलरेडी कम्प्लिटेड. ओके. सो आता हे तुमचं लिहून झालेलं आहे ना, ते सांगा म्हणजे आपण पुढे जाऊयात. रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स मेटल्स ग्रुप 16 एलिमेंट एकदा आपण फक्त रिवाइज करूयात. फर्स्ट थिंग, अल्कली मेटल्स अँड अल्कलाइन अर्थ मेटल्स both are very reactive. They are very reactive towards oxygen and sulfur. Okay, so they form corresponding oxides and sulfides. Okay, the oxides that are formed, they are basic in nature. अल्कली मेटल असेल तर M2O, अल्कलाइन अर्थ मेटल असेल तर MO. ओके. देन अपार्ट फ्रॉम formation of lithium or oxides, it can form peroxide as well as superoxides. ओके. पेरॉक्साइड आणि सुपरऑक्साइड सुद्धा आपल्याला अल्कली मेटल्स मध्ये पॉसिबल होतात. येते लक्षात? अगेन रिएक्टिव्हिटी तुम्हाला माहित असेल, लास्ट इयर तुम्ही बघितलं असेल, अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल मध्ये हायली रिएक्टिव्ह कोण आहे? अल्कली मेटल. ओके. सो इट रिएक्ट्स व्हेरी रॅपिडली विथ ग्रुप 16 एलिमेंट्स. ओके. or what you can say, the reactions of this group 1 element and 16 are very rapid. ओके. आणखी एक एक्स्ट्रीम लेफ्टला आहे आणि एक राईट साइडला, भरपूर राईट हँड साइडला आहे. त्याच्यामुळे दोघांची रिएक्टिव्हिटी खूप फास्ट आहे. ओके. सो रिएक्शन्स आर व्हेरी रॅपिड. ओके. म्हणजे याच्यामध्ये वेगळे हीट किंवा वेगळं काही करायची गरज पडत नाही. कळलं? पण जेव्हा आपण ग्रुप 2 कसे येतो त्या रिएक्टिव्हिटी थोडीशी कमी होते आणि आपल्याला एकदा रिएक्शन करण्यासाठी इग्निशनची गरज असते. ओके. इग्निशन म्हणजे काय? थोडंसं हीट करून आपल्याला रिएक्शन स्टार्ट करावी लागते. ओके. So that is the only difference between group 1 and group 2. Otherwise, you will get oxides, and all these oxides are basic in nature. Okay. So apart from these oxides, it can form these group 16 elements can form oxides with other metals also, like aluminium or copper, bismuth or transition elements. Okay. किंवा अजून inner transition elements, chromium oxide वगैरे. ठीक आहे. So different oxides are cesium oxide. I am sorry. सो वेगवेगळे ऑक्साइड्स पॉसिबल आहेत. ओके. ऑक्साइड्स बरोबर सल्फाइड सुद्धा पॉसिबल आहेत. आणि ह्या ऑक्साइड्स आणि सल्फाइड्स मुळे, ओके, ऑक्साइड्स, सल्फाइड्स, सल्फेट्स हे सगळे कुठं प्रेझेंट आहेत? हे जे काय ऑक्साइड, सल्फाइड, सल्फेट्स आहेत हे भरपूर प्रमाणामध्ये तयार होऊ शकतं. त्याचा ऍप्लिकेशन कुठं आहे? मेन ऍप्लिकेशन जे आपण बघितलेलं आहे किंवा ह्याचा उपयोग म्हणा, किंवा हे ऑक्साइड, सल्फाइड, सल्फेट्स वगैरे भरपूर प्रमाणात अवेलेबल आहेत. म्हणजे कुठे अवेलेबल आहेत? तर अर्थ क्रस्ट मध्ये. कळते? अर्थ क्रस्ट मध्ये मेटल्स जे आहेत ते नॉर्मल फॉर्म मध्ये नाहीयेत, मेटॅलिक फॉर्म मध्ये नाही, तर त्यांचे ऑक्साइड्स किंवा सल्फाइड्स किंवा सल्फेट्स आहेत. म्हणून तर आपण यांना ग्रुप 16 एलिमेंट्सला चाल्कोजेन्स म्हणतो, बिकॉज दे हॅव व्हेरी मच गुड अफिनिटी टुवर्ड्स मेटल्स. ओके. मेटल बरोबर इतकी अफिनिटी आहे की नॅचरली मेटल्स ऑक्साइड किंवा सल्फाइड मध्ये प्रेझेंट असतो. येते लक्षात? That's why it is very important to note that the group 16 elements are important in case of reactivity towards metals. कळलं? So different combinations can be possible over there. One more example is there with tellurium. Okay. Tellurium has an unusual property of combining with gold to form telluride. AU3TE3. AU3TE3. सो आय थिंक दिस पॉइंट इज ऑल्सो कवर्ड ओव्हर हिअर. म्हणजे आपण हा ऑलरेडी बघितला आहे पॉइंट. आय थिंक AU3TE3 नावाचं मेटल तयार होऊ शकते. and these are used in solar energy and advanced optical applications. ओके. हे ऑलरेडी तुमच्या बुक मध्ये आहे, त्याच्यामुळे ही रिएक्शन नाही लिहिली तरी चालेल. पण हे माहिती पाहिजे की गोल्ड टेल्युराइड हे बनवायचं कशासाठी. म्हणजे बरेचसे रिएक्शन्स असतात. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये एक लक्षात ठेवा, नुसतं रिएक्शन्स लक्षात ठेवू नका. ठीक आहे. नुसत्या रिएक्शन्स लक्षात ठेवल्या की काय होतं, आपल्याला ते बोरिंग जॉब होतं.
की मग त्यात काय एवढं म्हणजे किंवा नुसत्या भरपूर हजारो 500 रिएक्शन्स तुम्ही लक्षात ठेवणार. सो ते बोरिंग जॉब होतं. पण त्याची ऍप्लिकेबिलिटी माहिती असेल, तर आपल्याला तो मेटल किंवा त्याची काही रिएक्शन आहे ती इझिली लक्षात राहते. ठीक आहे. सोलर एनर्जीचे वेसल्स असतात किंवा ऑप्टिकल ऍप्लिकेशन्स जे आहेत त्याच्यामध्ये गोल्ड टेल्युराइड वापरतात किंवा इथं वरती आपण बघितलं Al2O3 मॅग्नेशियम सेलेनाइड वगैरे ऑल दीज आर नथिंग बट ओर्स और अर्थ क्रस्ट और मिनरल्स असं आपण म्हणू शकतो हे सगळे. कळालं? सो त्या पद्धतीने लक्षात ठेवा की मोस्ट ऑफ दिस ग्रुप 16 एलिमेंट फॉर्म्स मिनरल्स अँड ओर्स ऑफ द रिस्पेक्टिव्ह मेटल्स. ओके. दॅट्स वाय दिस रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स मेटल इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. आणि ऑलरेडी आपण ह्याच्यावरती पूर्ण एक महिनाभर लेक्चर घेतलेला आहे की मेटल्सची ग्रुप 16 म्हणजे त्यातल्या त्यात ऑक्सिजन आणि सल्फर बरोबरच्या रिएक्शन्स काय आहेत आणि आपल्याला अपोजिट म्हणजे मेटल कसं एक्सट्रॅक्शन करायचं ते ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. पुढे जायचं. हे लिहून झालंय तुमचं असं मी समजते. पुढे जाऊयात आपण. विल मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट ग्रुप 17 एलिमेंट्स. ओके. Reactivity towards metals for group 17 elements. Now these 17 elements are also extremely important and interesting. बेटर वे इम्पॉर्टंट पेक्षाही जास्त कमी म्हणूयात इंटरेस्टिंग आहेत आणि याच्यावरती क्वेश्चन्स पण छान पडतात. सोपे असतात. कन्सेप्ट क्लिअर असेल तर क्वेश्चन्स द्यायला खूप सोपं आहे. ठीक आहे. आता बघा मेटल्स म्हणजे सपोज आपण अल्कली मेटल्स अल्कलाइन अर्थ मेटल्स घेतले तर ते पिरियडिक टेबलच्या एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साइडला असतात. बरोबर आहे. आणि ग्रुप 17 एलिमेंट्स म्हणजे कुठला एक्स्ट्रीम राईट हँड साइड. म्हणजे एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साइड म्हणजे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि हे झाले इलेक्ट्रो निगेटिव्ह. आणि दोघं जण हायली इलेक्ट्रो पॉझिटिव्ह हायली इलेक्ट्रो निगेटिव्ह आहेत. त्याच्यामुळे रिॲक्शन्स त्यांच्या एकदम फास्ट आहेत. ते रिॲक्शन्स खूप आहेत, फास्ट आहेत आणि भरपूर प्रॉडक्ट्स पॉसिबल आहेत. ओके. Apart from alkali metals and alkaline earth metals, this group 17 elements also reacting with other elements like aluminium or again copper or other transition elements like Fe. Okay. So you have number of reactions over there. आपण कसं बघणार आहोत आता याच्यामध्ये एक तर मेटल्स पण भरपूर आहेत आणि आपल्याकडे एलिमेंट्स ग्रुप 17 एलिमेंट्स मधले सगळेच रिएक्टिव्ह आहेत म्हणजे FCl Br I चौघ जण रिएक्टिव्ह आहेत. म्हणजे F असेल तर फ्लोराइड्स बनेल, क्लोराइड्स बनतील, ब्रोमाइड्स बनतील, आयोडाइड बनतील. सो प्रत्येकाची आपण वेगवेगळी ट्रेंड बघणार नाहीये. ठीक आहे. आपण काय बघणार आहे फक्त 17 एलिमेंट्सचा फक्त विचार करायचा आणि मेटल एखाद दुसरा कन्सिडर करायचा. आणखी प्रत्येक मेटल आणि प्रत्येक वेळेस हॅलोजन बरोबर ट्रेंड बघितली तर आपल्याला त्याच्यावरती एक नवीन टॉपिक तयार. ओके. सो जे आपल्याला एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट आहेत ते एक्झाम्पल्स आपण आधी घेऊया. So first thing, halogens react with the metals to form metal halides. It is a bit obvious thing. Metal आणि halogens reaction झाल्यावर product काय बनणार आहे? Metal halides. Okay, you will get metal halides. For example, sodium chloride, magnesium bromide, etc. Okay. Magnesium bromide चा फॉर्म्युला सांगा बरं. What is the formula of magnesium bromide? व्हॅलेन्सी साठी विचारले तुम्हाला व्हॅलेन्सी किती माहिती आहे. इट इज MgBr2. MgBr2. ओके. मॅग्नेशियम इज अल्कलाइन अर्थ मेटल. ओके. सो सोडियम विल फॉर्म सोडियम क्लोराइड, मॅग्नेशियम विल फॉर्म मॅग्नेशियम ब्रोमाइड. ओके. आणि याची स्पेशालिटी बघा काय इथं काय लिहिले बघा सोडियम अँड मॅग्नेशियम दे आर इन अ सॉलिड स्टेट. ठीक आहे. क्लोरीन ऍक्च्युअली गॅस मध्ये असतो पण क्लोरीन वॉटर कॅन बी युज्ड. क्लोरीन डिझॉल्व्ड इन वॉटर. ओके. अँड ब्रोमिन इज देअर इन लिक्विड स्टेट. सो सॉलिड आणि लिक्विड इथं मिक्स होतात आणि प्रॉडक्ट सॉलिड तयार होतात. ओके. आणि दुसरी गोष्ट हे जे सॉल्ट्स आहेत दे आर वॉटर सोल्युबल आहे. ओके. मोस्ट ऑफ दी सॉल्ट्स आर वॉटर सोल्युबल. ओके. ही स्पेशालिटी एक लक्षात ठेवा की आपण इथे रिएक्शन सॉलिड आणि लिक्विड किंवा सॉलिड आणि गॅस बरोबर करतो आणि प्रॉडक्ट आपल्याला इथे सॉलिड्स मिळतात. हे जे सॉल्ट्स आहेत ते नॅचरली कुठे अवेलेबल आहेत? हलाइडचे जे काही सॉल्ट्स आहेत मेटल हलाइड्स ते नॅचरली कुठे प्रेझेंट आहेत? मॅक्सिमम ऑकरन्स आपण लास्ट याच्यामध्ये बघितलंय कुठं प्रेझेंट आहेत तर सी वॉटर मध्ये बरोबर समुद्रामध्ये ब्राइन्स म्हणून प्रेझेंट आहेत. ओके. So in ocean at different stages you will get different kinds of halogens like iodine असेल तर आपल्याला ओशन बेडला म्हणजे एकदम तळाशी मिळतो. क्लोराइड्स आणि ब्रोमाइड्स टॉपला मिळतात. कळाले? So all these compounds that is metals plus halogen okay they are much naturally occurring compounds. okay आणि त्याचाच उपयोग आपण मेटलर्जी मध्ये मॅक्सिमम करून घेतो. सो आता आपल्याला हे जे कंपाऊंड्स तयार झाले त्यांच्यामधली थोड्याफार ट्रेंड्स म्हणजे ते ऍटॉमिक आयोनिक बॉन्ड आहे का कोव्हॅलंट बॉन्ड आहे का कसले बॉन्ड तयार होतात ते आपल्याला बघायचं. ओके. सो सुरू करूया. सो फर्स्ट थिंग
समजा मेटल हलाइड म्हणजे NaCl असेल, तर NaCl मध्ये कोणता बॉन्ड असेल, आयोनिक बॉन्ड का कोव्हॅलंट बॉन्ड? यू हॅव ऑलरेडी सीन दिस NaCl, म्हणजे तुम्हाला याचं सिंथसिस किंवा प्रिपरेशन माहितीये. NaCl कसा बनवायचा 9वी मध्ये झालेला आहे. इट इज आयोनिक बॉन्ड, बरोबर आहे. सोडियमने एक इलेक्ट्रॉन दिला आणि क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन घेतला, Na+ आणि Cl-. ओके. आता Na आणि Cl ची पोझिशनचा विचार करा पिरियॉडिक टेबल मध्ये. आपल्याला माहिती हा आयोनिक बॉन्ड आहे, पण हा आयोनिक बॉन्ड का आहे त्याचा आपण आता विचार करूया. पिरियॉडिक टेबल मध्ये सोडियम कुठं आहे तर एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साइडला, बरोबर आहे. आणि क्लोराईड कुठं आहे तर ऑलमोस्ट राईट हँड साइडला. म्हणजे आपण ग्रुप 18 ला जरा बाजूला ठेवूयात, कारण की 18चा काय रिऍक्टिव्हिटी मध्ये काय उपयोगच नाही. सो एक एकदम लेफ्ट लाईन, एक एकदम राईट लाईन. सो काय होणार आहे, एक हायली इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे आणि एक हायली इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे. तर त्यांच्यामधला बॉन्ड कोणता तयार झालाय, आयोनिक बॉन्ड. लक्षात येते, बॉन्ड कोणता तयार झालाय, आयोनिक बॉन्ड. आता आपण जरा पुढचा विचार करूया. हा हायली इलेक्ट्रो पॉझिटिव्ह होता आणि हा हायली इलेक्ट्रो निगेटिव्ह होता. पण हॅलोजन्स मध्ये ग्रुप 17 एलिमेंट्स मध्ये ऍज यू गो डाऊन द ग्रुप, व्हॉट हॅपन्स टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? As you go down the group, what happens to electronegativity? It is going to decrease. बरोबर, इट इज डिक्रीजिंग फ्रॉम टॉप टू बॉटम. बरोबर आहे. म्हणजे समजा इथं क्लोरीनच्या ऐवजी आयोडीन असेल, क्लोरीनच्या ऐवजी आयोडीन असेल तर काय होणार आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मधला जो डिफरन्स आहे तो थोडासा कमी राहणार. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मधला डिफरन्स कमी झाला की काय होणार आहे, तो बॉन्ड जो आयोनिक होता त्याचा हळूहळू कन्व्हर्जन कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये व्हायला सुरुवात होते. लक्षात येते काय सांगते, जेव्हा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट असेल, फ्लोरीन, क्लोरीन वगैरे, तर काय होणार आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मॅक्सिमम आहे त्यावेळेस तुम्हाला आयनिक बॉन्ड्स मिळतील. कारण की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचं काय काम आहे, शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घ्यायची. म्हणजे तो पूर्णपणे दोन्ही इलेक्ट्रॉन घेणार आहे, सोडियम प्लस होणार आणि क्लोरीन मायनस होणार. पण जसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होत जाते तसं काय होणार आहे, कोव्हॅलंट कॅरेक्टर इन्क्रीज होत जाणार आहे. ओके. सो यू विल गेट increase in covalent character as you go down the group. कळाले, कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढत जाणार आहे. का वाढत जाणार आहे, कारण की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होत जाते. कळाले, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयोनिक बॉन्ड हो, लेस कोव्हॅलंट बॉन्ड होतो. आले लक्षात. सो आता आपण ते परत डिटेल मध्ये बघूयात. आताचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते परत आपण आता रिटर्न फॉर्म मध्ये बघूयात की डिक्रीज कसं होत जातं. So ionic character of the halides decreases in the order like, or it is decreasing down the group MF, MCl, MBr, Mi. ठीक आहे, आयनिक कॅरेक्टर डिक्रीज होत जातं. त्या दुसऱ्या भाषेत काय म्हणता येईल मला, कोव्हॅलंट कॅरेक्टर इन्क्रीज होत जातं. ओके. परत एकदा सांगते की जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट डिक्रीज होते तेव्हा अपोजिट त्याचं काय असेल ते इन्क्रीज होत जाणार आहे. क्वेश्चन पेपर मध्ये कायम आयनिक, म्हणजे आता असं समजू नका की आयनिक कॅरेक्टर डिक्रीज होत जाते एवढंच मॅडमने शिकवलं, कोव्हॅलंट कॅरेक्टर इन्क्रीज होत जाते हे कुठे लिहिलंय आपण, असं समजू नका. रिडिंग बिटवीन द लाईन्स असते याला म्हणायचं, की एक वाक्य लिहिलं तर दुसरं वाक्य मनाने तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे. आयनिक कॅरेक्टर ऑफ द हलाइड्स डिक्रीजेस इन द ऑर्डर MF, MCl, MBr, Mi, or what you can say this Mi, it is almost covalent. ठीक आहे. आयोडाइड बॉन्ड्स आर ऑलमोस्ट कोव्हॅलंट. ओके. सेकंड थिंग, कोव्हॅलंट कॅरेक्टर फक्त FCl, Bri वर नसतं तर या मेटल्स वर पण असतं. बरोबर आहे. कोव्हॅलंट कॅरेक्टर किंवा आयनिक कॅरेक्टर फक्त या FCl, Bri वर नसतं तर या मेटल्स वर पण असतं. ओके. सो त्यामुळे 100% तुम्हाला कोव्हॅलंट किंवा 100% आयनिक बॉन्ड मिळेल असं नाही. बट इन जनरल आयनिक कॅरेक्टर डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. ओके. काय सांगितलं परत एकदा सांगते, द मेटल कॅन बी डिफरंट. ओके. सो मेटल वरती सुद्धा आयनिक कॅरेक्टर आणि कोव्हॅलंट कॅरेक्टर डिपेंड असतं. ओके. दॅट्स वाय यू कॅनॉट से दिस वन इज 100%, म्हणजे एम कुठला पण असला तरी हा आयोनिकच होणार आणि एम कुठला पण असला तरी हा कोव्हॅलंटच होणार असं काही नाहीये. पण इन जनरल समजा एकच आपण मेटल धरला, ठीक आहे, एकच कुठला तरी मेटल आपण कन्सिडर केला तर तुम्हाला ऑर्डर या पद्धतीनेच मिळणार. येते लक्षात. सो कोव्हॅलंट कॅरेक्टर इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप, आयनिक कॅरेक्टर डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. आता याचे रिझन्स, ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला हे कळालेलं आहे. आता याचे रिझन्स जरा आपण पॉइंट वाईज बघूया. So first thing, increase in atomic size. As you go down the group, atomic size is going to increase. And atomic size increase झाल्यामुळे काय होते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होते. Okay. So reason for decrease in ionic character is what? Increase in atomic size, due to which there is decrease in electronegativity of the halogens from fluorine to iodine. कळलं?
आता पुढचा क्वेश्चन आहे, की हे जे आहे डिक्रीज इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि त्याच्यामुळे कोव्हॅलंट कॅरेक्टर येतं. असं कोणता रूल आहे? कोणत्या सायंटिस्टनी शोधलाय हा रूल? माहितीये का कोणाला? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असली, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होत गेली म्हणून कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढत गेलं. असा रूल कोणत्या सायंटिस्टने लावलाय? माहितीये का त्याचं नाव? किंवा हे रूल्स तुम्ही शिकलेले आहात का? येस, इट इज फजान्स रूल. म्हणजे तुम्हाला माहिती आहे हे. म्हणजे ते एक्सप्लेनेशन मध्ये आता जायची गरज नाही. तुम्हाला फजान्स रूल माहिती आहे. इथे लिहिलेले आहेच आहेत. फक्त सांगायचं काय की हे जे काय आहे ग्रुप 17 एलिमेंट्स आयोनिक कॅरेक्टर आणि कोव्हॅलंट कॅरेक्टर इट इज ऑल म्हणजे मी एक्सप्लेन करणार आहे. फक्त म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल तर जास्त सोपं जाईल. आयनिक कॅरेक्टर आणि कोव्हॅलंट कॅरेक्टर कुणी कसं डिटरमाइन करायचं तर अकॉर्डिंग टू फजान्स रूल. ओके. So the overall the increase or decrease in covalent character or ionic character it is determined according to the Fajans rule. आले लक्षात? ओव्हरऑल काय होत चाललंय? देर इज इन्क्रीज इन कोव्हॅलंट कॅरेक्टर और देर इज डिक्रीज इन आयनिक कॅरेक्टर. कळाले? आता फजान्स रूल काय सांगतो? तर तो इथंच लिहिलेला आहे. फजान्स रूल काय सांगतो? की जसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होत जाईल तसं मॉलिक्यूल कोव्हॅलंट बॉन्ड कडे जास्त कन्सिडर केला जातो. किंवा असं म्हणूयात की हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर बॉन्ड आयोनिक होतो आणि लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर बॉन्ड कोव्हॅलंट होतो. दॅट इज अवर फर्स्ट रूल. सो बघा काय फजान्स रूल. Actually, there are three rules. Okay, there are three postulates of Fajans rule. We will see one by one. आता ह्या पॉइंट पुरता आपल्याला पहिलंच पॉस्ट्युलेट लागते. काय आहे? साइज ऑफ द आयन, स्मॉलर द साइज ऑफ द कॅटायन, लार्जर इज द साइज ऑफ anion, ग्रेटर इज द कोव्हॅलंट कॅरेक्टर इन द आयोनिक बॉन्ड. ठीक आहे, म्हणजे आपला हा जो पहिला पॉइंट आहे इन्क्रीज इन ऍटॉमिक साइज. सॉरी, मी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बद्दल बोलले मगाशी, पण फजान्स रूल पहिल्यांदा ऍटॉमिक साइज बद्दल त्याचा पहिला रूल काय आहे? स्मॉलर द साइज ऑफ कॅटायन, लार्जर इज द साइज ऑफ anion, ग्रेटर इज द कोव्हॅलंट कॅरेक्टर ऑफ द आयोनिक बॉन्ड. म्हणजे जेव्हा एम आणि एफ सॉरी एम किंवा एक्स मेटल आणि हॅलोजन याच्यामध्ये समजा मेटल जेवढा स्मॉल शक्य आहे तेवढा स्मॉल आणि anion किंवा हॅलोजन जेवढा लार्ज शक्य आहे तेवढा लार्ज घेतला, एक एकदम स्मॉलेस्ट आणि एकदम लार्जेस्ट, तर त्यांच्यामधला जो बॉन्ड तयार होणार आहे तो कोणता असणार आहे तर कोव्हॅलंट बॉन्ड. ओके. कॅटायन कमी कमी साईजचा, anion मॅक्सिमम साईजचा. आणि अगेन रिझन कुठे आहे तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये. कळतंय? anion जसं साईज वाढत जाणार आहे तसं काय होत जाणार आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी कमी होत जाणार आहे. देयर विल बी डिक्रीज इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी विथ ॲटॉमिक साईज. बरोबर आहे? ॲटॉमिक साईज वाढत गेली की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होत जाणार. म्हणजेच anion साईज वाढला की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते आणि हळूहळू आयोनिक कॅरेक्टर कमी होत जातं आणि कोव्हॅलंट कॅरेक्टर त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस व्हायला. आले लक्षात? So ionic character of the halides decreases down the group. The reason is first thing increase in atomic size, decrease in electronegativity, and it is given by Fajan. Okay, actually this is nothing but Fajan's rule. Okay, that's why you will get continuous decrease in ionic character. कळाले? So this is related to first postulate of Fajan's rule that we have considered here. कळाले? पुढे जायचं. फजान रूलचे अजूनही दोन पॉस्ट्युलेट्स आहेत, त्याचा पण इथे आपल्याला ऍप्लिकेशन आहे, तर आपण बघूया. आता बघा, समजा एखादं मेटल आहे की ज्याच्याकडे वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट्स अवेलेबल आहेत. ओके. म्हणजे आता इथं जो हा एम होता या चारही केसेस मध्ये एम काय होता तर +1 ऑक्सिडेशन स्टेट होते. बरोबर आहे ना? इथं जो एम लिहिलेला आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट +1 होती. But it is not necessary that the metal should have only one oxidation state. बरोबर आहे? It can have higher oxidation states also. म्हणजे सपोज पोलोनियम सारखा मेटल घेतला तर तो +2 पण असू शकतो, +4 पण असू शकतो. कळाले? किंवा एसएन म्हणजे प्रत्येक एलिमेंट आपण थोडक्यात त्या मेटल्सच्या सुद्धा बऱ्याचशा ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल आहे, जे आपण ऑलरेडी बघितले ऑक्सिडेशन स्टेट्स मध्ये. ओके. सो जेव्हा वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेटला हॅलोजन्स कंबाईन होतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मेटलची ऑक्सिडेशन स्टेट असेल इथं +2 तर काय होणार आहे MCl2. बरोबर आहे? +3 ऑक्सिडेशन स्टेट असेल तर MCl3. ओके. सो अकॉर्डिंग टू ऑक्सिडेशन स्टेट वी आर गोइंग टू अटॅच दिस हॅलोजन्स. म्हणजे आता काय करायचं आपण, मेटल पण सेम ठेवायचा, हॅलोजन पण सेम ठेवायचा, फक्त काय करायचं मेटलची ऑक्सिडेशन स्टेट बदलत जायची. कळतंय? मेटलची ऑक्सिडेशन स्टेट एकदा +2 असेल, नंतर +4 असेल, मग +6 अशी चेंज करत जायची. कळालं? सो सी
If metal exhibits more than one oxidation state, the halides of higher oxidation state will be more covalent than one in the lower oxidation state. एक एक्झाम्पल बघूयात म्हणजे जास्त क्लिअर होईल. SnCl4, PbCl4, SbCl5, UF6. ठीक आहे. हे आपण एक ऑक्सिडेशन स्टेट बघा. इथं Sn ची किती आहे +4, इथं Pb ची किती आहे +4, Sb ची किती आहे इथे +5, UF ची इथं +6. ठीक आहे. आणि त्याच्याच लोअर ऑक्सिडेशन स्टेटचे वेगवेगळे हायलाइट्स कोणते आहेत बघा. SnCl2, PbCl2, SbCl3, UF4. ठीक आहे. आता एक एक कम्पेअर करूयात. SnCl4 आणि SnCl2. SnCl4 इज +4 आणि SnCl2 इज +2. काय लिहिलं इथं? Halides of higher oxidation state will be more covalent than the one in the lower oxidation state. म्हणजे थोडक्यात काय, SnCl4 आणि SnCl2 पैकी जास्त कोव्हॅलंट कोण असणार आहे? SnCl4. ओके. which is more covalent in case of UF6 and UF4. which is more covalent in case of UF6 and UF4. सांगा आन्सर. UF6 आणि UF4 पैकी जास्त कोव्हॅलंट कोण असणार आहे? UF6. हायर ऑक्सिडेशन स्टेट विल बी मोर कोव्हॅलंट. आता प्रश्न असा आहे, हे कळालं आम्हाला, म्हणजे याच्यामध्ये काय फार मोठं नाही. PB मध्ये पण तुम्ही सांगू शकाल, SB मध्ये पण सांगू शकाल. पण महत्वाचा प्रश्न आहे की असं का? बरोबर आहे ना, की कोव्हॅलंट कॅरेक्टर का वाढतंय? ऑक्सिडेशन स्टेट वाढते तसं कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढत जातं. वाय इट इज हॅपनिंग? कारण की बघा, मेटलची जसं ऑक्सिडेशन स्टेट वाढेल तसं मेटलचा साईज थोडा थोडा कमी होत जाणार. तर ते ऑक्सिडेशन स्टेट वाढली की काय होणार आहे, एक एक इलेक्ट्रॉन दिला जाईल आणि साईज अजून थोडासा कमी होणार. सो फजान्सच्या फर्स्ट रूल नुसार स्मॉलर द साईज ऑफ कॅटायन हा आपल्याला इथे ऍप्लिकेबल आहे. आणि अजून एक फजानचा सेकंड रूल आहे, तो सुद्धा आपल्याला इथे ऍप्लिकेबल होतो. अँड दॅट इज चार्ज ऑफ कॅटायन. ओके. चार्ज ऑफ कॅटायन काय सांगते बघा, greater the charge of cation, greater is the covalent character of ionic bond. कळतंय? जसं चार्ज वाढत जाईल तसं कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढत जातं. आणि सेम साईजशी रिलेटेड आहे, कारण की चार्ज वाढत गेला की साईज कमी कमी होत जाणार आहे. साईज कोणाचा? कॅटायनचा साईज कमी होत गेला की कोव्हॅलंट कॅरेक्टर इन्क्रीज होत जाणार. आले लक्षात? एनायनचा साईज वाढला की कोव्हॅलंट कॅरेक्टर इन्क्रीज होतं. कॅटायनचा साईज कमी झाला की कोव्हॅलंट कॅरेक्टर इन्क्रीज होतं. म्हणजे काय होणार आहे, जसं चार्ज वाढत जाईल तसं कॅटायनचा साईज कमी होत जाणार. जसं चार्ज वाढत जाईल तसं कॅटायनचा साईज कमी कमी होत जाणार, कारण की एक एक इलेक्ट्रॉन त्याचा निघून चाललाय. ओके. आणि मग काय होणार आहे, कोव्हॅलंट कॅरेक्टर इन्क्रीज होत जाणार. कळलं? So this first trend, that is ionic character of the halides decreases in the order. Reason is Fajans first rule. Okay. And the second point, the halides of higher oxidation state will be more covalent than lower. It is related to Fajans second rule. Okay. Fajans second rule नुसार charge of the cation increases, ionic covalent character increases. कळलं? आणि आता इथं गरज नाहीये, पण इथं फजांचा तिसरा रूल पण लिहून टाकलाय. आता एका वेळेस तिन्ही रूल्स झालेले बरे पडतील. तिसरा रूल काय सांगतो, की जेव्हा तुमच्याकडं दोन सेम चार्ज आणि सेम साईजचे दोन कॅटायन्स असतात. ठीक आहे. आपण आता काय सांगितले की साईज कॅटायनचा कमी कमी होत गेला की कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढते. पण माझ्याकडे दोन कॅटायन्स आहेत आणि ज्यांचा साईज पण सेम आहे आणि चार्ज पण सेम आहे. मग तो कोव्हॅलंट मध्ये जाणार का आयोनिक मध्ये जाणार, असा क्वेश्चन आहे. कळालं? if I have two cations having same charge and same size, मग काय होणार आहे त्या केसमध्ये, कॅटायनिक कोण होणार आणि आयोनिक कोण होणार आणि कोव्हॅलंट कोण होणार हे त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरनं ठरतं. ओके. इट डिपेंड्स अपॉन इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय आहे बघा, फॉर द कॅटायन्स विथ द सेम चार्ज अँड साइज, द वन विथ n-1 dn ns0 which is found in transition elements will have greater covalent character than having ns2 np6 electronic configuration which is found in alkali or alkaline earth metals. काय कळालं का? ज्याच्यामध्ये डी इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत ते कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त दाखवतात. ज्याच्यामध्ये डी इलेक्ट्रॉन्स नाहीयेत, म्हणजे जे मेटल्स ज्याच्यामध्ये डी इलेक्ट्रॉन नाहीयेत, म्हणजे कुठले? अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स, त्यांच्यामध्ये आयनिक कॅरेक्टर जास्त असतं. कळालं?
डी इलेक्ट्रॉन्स असणारे कोव्हॅलेंट कडे न्यायचे, डी इलेक्ट्रॉन्स नसतात ते आयोनिक कडे. कळाले? प्रथमेश काय लिहू नका स्क्रीनवर. So I hope you understand these points. So write down all these points and काय difficulty असेल तर विचारा. लास्ट रूल परत एक्सप्लेन करते. आता याचा याच्याशी काही संबंध नाहीये, म्हणजे आपल्या रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स मेटल्स ग्रुप 17 एलिमेंट्स याच्याशी काही त्याचं रिलेशन नाहीये, पण फजान्स रूल बघतोय म्हणून तिसरा रूल इथे लिहिलेला आहे. ठीक आहे, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा की याचा वरती कुठं रिझनिंग मध्ये उपयोग नाहीये. फजान्स रूल जो थर्ड रूल आहे किंवा पहिल्यापासून आपण बघूयात. फर्स्ट रूल काय सांगतो, ऍज द साइज ऑफ कॅटायन डिक्रीजेस, ऍज द साइज ऑफ कॅटायन डिक्रीजेस देर इज इन्क्रीज इन कोव्हॅलेंट कॅरेक्टर. कॅटायनचा साईज जसजसा कमी होत जातं तसं कोव्हॅलेंट कॅरेक्टर वाढत जातं. दुसरा रूल काय सांगतो, ऍज द चार्ज ऑफ कॅटायन इन्क्रीजेस कोव्हॅलेंट कॅरेक्टर इन्क्रीजेस. कळतंय? ऍज द साईज as the charge on cation increases covalent character increases. कळतंय? म्हणजे कॅटायनचा साईज कमी झाला आणि चार्ज वाढला की कोव्हॅलेंट कॅरेक्टर वाढणार आहे. म्हणजे साईज आणि चार्ज वरती रिलेटेड आपले पहिले दोन रूल्स आहेत. तिसरा रूल काय सांगतो, तर समजा माझ्याकडे दोन कॅटायन्स असे आहेत की ज्याचा साईज आणि चार्ज दोन्ही सेम आहे. फॉर एक्झाम्पल Mg2+ आणि Fe2+. Mg2+ आणि Fe2+ की दोघांमध्ये चार्ज आणि साईज ऑलमोस्ट सेम आहे. ठीक आहे, म्हणजे साईज ऑलमोस्ट सेम आहे आणि चार्ज दोघांकडे +2 आहे. मग या केसमध्ये कोण कोव्हॅलेंट होणार आणि कोण आयोनिक होणार हा क्वेश्चन आहे. या केसमध्ये ज्याच्यामध्ये सेम चार्ज आणि सेम साईज असेल यामध्ये कोण कोव्हॅलेंट होणार किंवा कोणामध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर जास्त आणि कोणामध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर कमी ते आपल्याला बघायचंय. सो फजानचा रूल काय सांगतो की जेव्हा सेम चार्ज आणि सेम साईज असेल तेव्हा त्या ऍटमच्या किंवा त्या कॅटायनच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये शिरायचं, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं. ठीक आहे, आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघताना काय बघायचं, तर ज्याच्याकडे डी इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्या डी इलेक्ट्रॉन्स म्हणजे कुठे ट्रान्झिशन मेटल्स. कळते ना, डी इलेक्ट्रॉन्स कोणामध्ये असतात, कोणत्या मेटल्स मध्ये असतात, ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये. बरोबर आहे, आपण मेटल्स मध्ये आहोत आता, कॅटायन्स म्हणजे मेटल्स बघायचे. सो डी इलेक्ट्रॉन्स कुठे असणार आहे, ट्रान्झिशन मेटल्स किंवा डी ब्लॉक एलिमेंट्स. सो ते झाले. म्हणजे समजा तुमचा मेटल डी वाला असेल. व्हॉइस खूप ब्रेक होतोय का? ज्याच्यामध्ये डी इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. 1-2 मिनिट मी जरा नेट कनेक्शन परत बघते, हे एक्सप्लेनेशन झालं की. डी इलेक्ट्रॉन्स ज्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत ते काय दाखवतात, कोव्हॅलेंट कॅरेक्टर जास्त दाखवतात. आणि ज्याच्यामध्ये डी इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट नाहीयेत ते आयनिक कॅरेक्टर जास्त दाखवतात. येते लक्षात? सो डी इलेक्ट्रॉन्स वरती डिपेंड राहणार आहे वेदर दे विल शो कोव्हॅलेंट कॅरेक्टर और आयनिक कॅरेक्टर. ठीक आहे, सो ट्रान्झिशन एलिमेंट शोज. ओके, क्लिअर येतोय ना आवाज? ट्रान्झिशन एलिमेंट शोज more covalent character and alkali and alkaline earth metal shows more ionic character. कळाले का सगळ्यांना? फजान्स थर्ड रूल काय आहे? ओके, सो रायटिंग कंप्लीट झालं की सांगा, मग आपण पुढे जाऊया. तर आता मला सांगा, एक क्वेश्चन सांगा. आउट ऑफ सोडियम आयोडाइड, ओके, सोडियम आयोडाइड आणि मॅग्नेशियम आयोडाइड, सोडियम आयोडाइड आणि मॅग्नेशियम आयोडाइड, सो त्यामधला जास्त कोव्हॅलेंट कोण असेल? ऍक्च्युली दोघंही आयोनिक आहेत पहिली गोष्ट, पण सपोज मला त्याच्यामधनं सुद्धा प्लस मायनस करायचं झालं की आयोनिक दोघंही आहेत, पण त्याच्यामधला मोर आयोनिक कुठला आणि लेस आयोनिक कुठला? आउट ऑफ सोडियम iodide and magnesium iodide which is more covalent?
विच इज मोर कोव्हॅलंट असा क्वेश्चन आहे. आन्सर इज मॅग्नेशियम आयोडाईड. कारण की मॅग्नेशियम मध्ये काय झालंय, साईज कमी झाली आहे मॅग्नेशियमची आणि आयोडीनची साईज तर आहेच आहे, मोठीच आहे. कळालं? सो साईज ऑफ कॅटायन and charge on the cation that is going to determine whether it will go for more covalent character or more ionic character. कळाले? सो हा जो क्वेश्चन आहे कोव्हॅलंट आयनिक, फजान्स रूल तुम्ही लास्ट इयर पण बघितलेले आहेत 11th मध्ये, आय थिंक सो बघितलेत ना, लास्ट इयर पण बघितले आहेत की जे तुम्ही कोव्हॅलंट बॉन्ड्स आयनिक बॉन्ड्स मध्ये बघताय, पण त्याच्यावरती क्वेश्चन्स पॉस्ट्युलेट्स तुम्ही आधी बघितलेले नाहीयेत, झालेले असणार आहे तुमचे पॉस्ट्युलेट्स. हे कशामध्ये बघितलं असेल तुम्ही, जेव्हा आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड वगैरे शिकला असेल ना, हाऊ टू मेक दिस थिंग्स. ठीक आहे, त्यावेळेस हे पॉईंट झाले. जर का झालं नसेल तर आपण एकदा रिवाइज करूयात, म्हणजे एक्झॅक्टली रिझनिंग वगैरे. आता तर ऑलमोस्ट मी 90% एक्सप्लेन केलेलेच आहेत रूल्स, पण जरी नसेल समजलं तर परत सांगा मला. केमिकल बॉन्डिंग मध्ये हा झालेला आहे तुमचे. तर सांगायचं काय होतं मला, केमिकल बॉन्डिंग मध्ये तुम्हाला हा टॉपिक ऑलरेडी झालाय, पण ते तुम्हाला ग्रुप 17 किंवा बी ब्लॉक मध्ये 12th मध्ये सुद्धा त्याच्यावरती क्वेश्चन्स असू शकतात. कळालंय? म्हणजे म्हणायचं काय की तुम्ही प्रत्येक जण एकमेकांना लिंक करायला शिका. थर्मोडायनामिक्सचे क्वेश्चन मेटलर्जी मध्ये आले, मेटलर्जीचे क्वेश्चन ग्रुप 16 मध्ये आले, असं होऊ शकतं. कळाले? सो टू द पॉइंट, म्हणजे एखादा तुम्ही समजा आता मेटलर्जीचा टॉपिक करता तर त्याचा ग्रुप 17 मधला पण एखादा क्वेश्चन त्याच्यामध्ये येऊ शकतो, किंवा वाईस वर्स. कळाले? तर आता आपण पुढे जाऊयात. रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स मेटल्स फॉर ग्रुप 17 एलिमेंट्स. सो लेट अस सॉल्व सम क्वेश्चन्स. कळाले ना रिएक्टिव्हिटी काय काय पॉइंट्स आहेत? परत एकदा सांगते. आयनिक कॅरेक्टर डिक्रीजेस डाउन द ग्रुप, and secondly, if you have different metals with different oxidation state, then higher oxidation will be more covalent than lower oxidation state. Okay, ओव्हरऑल दोनच पॉइंट आहे त्याच्यामध्ये. पहिला पॉइंट आहे आयनिक कॅरेक्टर डिक्रीजेस डाउन द ग्रुप, आणि दुसरा पॉइंट काय आहे, हायर ऑक्सिडेशन मोर कोव्हॅलंट, लोअर ऑक्सिडेशन लेस मोर आयोनिक बॉन्ड. कळाले? आता आपण पुढे जाऊया, थोडे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात, म्हणजे जरा एनर्जी येईल, आणि मग नवीन पॉइंट सुरू करूयात. तो आपल्या आतापर्यंत काय काय कम्प्लीट झाले, तर फिजिकल प्रॉपर्टीज, ऍटॉमिक प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज. सो 3 पॉइंट आपले तिन्ही ग्रुपचे, 3 गुणिले 3 आपले 9 पॉइंट्स क्लिअर झालेले. आय होप सो. येत आहेत ना सगळ्यांना? ते आपल्याला कळेलच आता. सॉल्व दिस क्वेश्चन. बरेचदा काय होतं, 12th इम्पॉर्टंट आहे म्हणून 11th कडे जास्त लक्ष दिलं जात नाही. तर आता तुम्ही कुठलंही लेक्चर करताना, म्हणजे माझंच असं नाही, फिजिक्स असेल किंवा केमिस्ट्रीचं दुसरं असेल कुठलंही, तर त्या केसमध्ये कायम लक्षात ठेवा की जेव्हा सर म्हणतील की हे 11th मध्ये ऑलरेडी तुम्हाला शिकवलेलं आहे, त्यावेळेस 11th बुक उघडायचं, त्यातनं तो पॉईंट डिटेलमध्ये वाचायचा, म्हणजे 12th तो प्रॉब्लेम क्लिअर होईल. सो व्हॉट इज द आन्सर? यू हॅव ऑलरेडी गिवन रिडक्शन पोटेन्शियल्स आणि त्याच्यावरनं ऑक्सिडायझिंग पॉवर सांगायची. So it is again the question related to thermodynamics. Sorry, not इलेक्ट्रोकेमिस्ट्रीशी रिलेटेड आहे, बरोबर आहे ना? इलेक्ट्रोड पोटेन्शियल दिलेत इलेक्ट्रोकेमिकल सिरीज सारखे, आणि ऑक्सिडायझिंग पॉवर विचारली आहे. आणि दुसरी केस काय आहे, आपण आहोत हॅलोजन मध्ये ग्रुप 17. मग अशी सांगले की 2-3 धडे एकत्र विचारू शकतात. तर हियर आन्सर इज ऑप्शन इज आन्सर इज 3, कारण की आपल्याला दिसेल इथं मॅक्सिमम आहे ब्रोमिन साठी, मग आयोडीन आणि मग क्लोरीन. So as electron potential decreases, oxidizing power also decreases. कळालं? So answer is 3. पुढे जायचं. अरे आन्सर देऊनच टाकले. Which of the following is not tetrahedral? आन्सर ऑलरेडी दिलेलंच आहे. आन्सर इज 3. त्याच्यामुळे आता दुसरा क्वेश्चन करूयात की जर का SF4 टेट्राहेड्रल नसेल तर SF4 चं स्ट्रक्चर काय आहे? व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ SF4? हे तर चुकून असं झालं, अॅनिमेशन देताना आन्सर आधीच आलं. सो व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ SF4? बघून सांगा, तुमच्याकडे नोट्स मध्ये आहे. आपण रिएक्शन ऑफ ग्रुप 16 विथ हॅलोजन्स केलेला आहे का काही? प्लेनर आहे SF4? SF4 इज नॉट ओनली ट्रायगोनल बाय पिरॅमिडल, कारण की त्याचं sp3d कॉन्फिगरेशन जरी असलं तरी ट्रायगोनल बाय पिरॅमिडल नाही, त्याच्याकडं सल्फरचे एक लोन पेअर राहतील.
त्याच्यामुळे लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन होतं आणि त्याचं स्ट्रक्चर काय होतं, थोडंसं डेव्हिएशन होतं. सी सॉ जॉमेट्री तयार होते. सी सॉ स्ट्रक्चर आठवतंय ना? थोडंसं मी इथं काढण्याचा प्रयत्न करते. सल्फर सेंटरला आहे आणि इथं जे फ्लोरीन आहेत 4, जे पहिली गोष्ट काय ट्रायगोनल बाय पिरामिडल जॉमेट्री असणार आहे. त्यातल्या एका पॉइंट पाशी लोन पेअर असणार आहे. ओके, हे स्ट्रेट लाईन आहे आणि इथं लोन पेअर असणार आहे. कळालं? आणि उरलेले 2 फ्लोरिन्स जे आहेत ते स्ट्रेट न राहता काय होणार आहे, थोडेसे बेंड होते. ओके, सो you'll get structure seesaw geometry like this. 2 fluorines here, 2 fluorines here, and lone pair is here. So structure of SF4 is seesaw geometry. आणि बाकीच्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे ना, NH4+ अमोनियम हायड्राइड. ठीक आहे, NH4+ it is tetrahedral geometry. sp3 hybridization, SiCl4 is sp3 hybridization. इवन SO4 आपल्याला बघायचं आहे परत एकदा, जेव्हा आपण ऑक्साइड्स ऑफ सल्फर किंवा ऑक्सो ऍसिड्स ऑफ सल्फर बघणार आहोत तेव्हा याचं स्ट्रक्चर परत एकदा बघायचं आहे. हिअर SO4 इज ऑल्सो हॅव्हिंग टेट्राहेड्रल जॉमेट्री. ठीक आहे, सो हे माहिती असू देत. SO4 2- ऍक्च्युअली तर 2- पाहिजे. SO4- असतो. SO4- it has again tetrahedral geometry. So the correct answer is SF4 having seesaw geometry. कळाले? ट्रायगोनल बाय पिरामिड पेक्षा जास्त क्लिअर आन्सर कोणतं आहे तर सीसॉ जॉमेट्री. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. मॅक्सिमम कोव्हॅलन्सी ऑफ नायट्रोजन इज. नायट्रोजन आधी कुठल्या ह्याच्यामध्ये आहे ते सांगा. ग्रुप कोणता आहे त्यानुसार आपल्याला काय काढायचंय का कोव्हॅलन्सी म्हणजे ऑक्सिडेशन नंबर थोडक्यात काढायचा की किती बॉन्ड्स बनवू शकेल, मॅक्सिमम किती बॉन्ड्स बनवू शकेल. नॉर्मल बॉन्ड्स त्याचे 3 असतात, त्याच्यामुळे आन्सर हे नका सांगू 3 किंवा 4 हे आन्सर नाहीये. इथं NH4 लिहिलंय म्हणून कन्फ्युजन होत असेल. कोव्हॅलन्सी म्हणजे काय तर आपल्याला इथं काय सांगायचंय, ऍक्च्युअली इट इज रिलेटेड टू ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट. इट इज रिलेटेड टू ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट. कळतंय का क्वेश्चन कशाशी रिलेटेड आहे. मॅक्सिमम कोव्हॅलन्सी म्हणजे मॅक्सिमम ऑक्सिडेशन स्टेट कोणताही एलिमेंट कुठला दाखवू शकतो तर त्याच्या ग्रुपमध्ये जी असेल ती, अर्थात ती स्टेबल नसेल. ठीक आहे, इट मे ऑर मे नॉट बी स्टेबल, पण ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट इज द मॅक्सिमम ऑक्सिडेशन स्टेट दॅट इज एक्झिबिटेड बाय दॅट रिस्पेक्टिव्ह एलिमेंट. कळतंय, मॅक्सिमम विचारले, मोर स्टेबल विचारलेलं नाहीये. कळतंय ना, क्वेश्चन मॅक्सिमम आहे, इट इज नॉट रिलेटेड टू स्टॅबिलिटी. सो नायट्रोजन कोणत्या ग्रुपमध्ये प्रेझेंट आहे, ग्रुप 15. ग्रुप 15 ना, NH2 NP3. सो त्याचे ऑक्सिडेशन स्टेट काय येणार आहे, NH2 NP3 म्हटल्यावर ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट विल बी 5. बरोबर ना. कन्फ्युजन आहे का, परत विचारू, कारण की प्रत्येकाने जवळजवळ 5-6 जणांनी ऑप्शन 1 दिले, 5-6 जणांनी ऑप्शन 2, काही ऑप्शन 3, ऑप्शन 6 दिले. 6चा तर काय प्रश्नच येत नाहीये. NH2 NP3 आहे, 2 आणि 3 5 होतात. येते लक्षात. फक्त मॅक्सिमम कोव्हॅलन्सी म्हणजे काय विचारलं इथं क्वेश्चन, तर मॅक्सिमम ऑक्सिडेशन स्टेट कॅन बी अचीव्ड, इट इज नॉट नेसेसरी इट इज अ स्टेबल वन. फक्त आपल्याला इथं काय सांगायचंय तर ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट सांगायचं. ठीक आहे, हा 5 बॉन्ड बनवणार नाहीये नायट्रोजन. नायट्रोजन काय 5 बॉन्ड तयार करत नाही. पण तुम्हाला माहिती असेल नायट्रोजनचे ऑक्साइड्स तुम्ही लास्ट इयर बघितले असेल तर +5 ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल आहे. कळते, नायट्रोजन 5 बॉन्ड बनवणार नाहीये. कोव्हॅलन्सीच्या अर्थ तर कोव्हॅलंट बॉन्ड्स नाहीये, तर आपल्याला इथं ऑक्सिडेशन नंबर सांगायचा. ठीक आहे, पुढे जायचं. ऑलरेडी आन्सर तुम्हाला या क्वेश्चन मध्येच दिलेलं, पहिल्या सेंटेन्स मध्येच आन्सर आहे, ते वाचून फक्त सांगायचं. अफिनिटी फॉर हायड्रोजन डिक्रीजेस डाऊन द ग्रुप, म्हणजे हळूहळू अफिनिटी कमी होत चालली, म्हणजे बॉन्ड वीक होत चाललाय. सो हायएस्ट बॉन्ड डिसोसिएशन कोणाचं असणार आहे, ऑब्विसली HF. ओके, सो आन्सर इज ऑप्शन 1. ओके, so as you go down the group, bond between hydrogen and halogen is becoming weaker and weaker. Okay, so strongest bond HF असणार आहे, so त्याचा highest bond dissociation enthalpy असणार आहे. ओके, पुढे जायचं.
आता नवीन पॉइंट सुरू करूयात. नाही, नवीन पॉइंट नाहीये. अजून थोडेसे क्वेश्चन्स आहेत आणि हे क्वेश्चन झाले की नवीन पॉइंट सुरू करूयात. हे क्वेश्चन्स टाईप 2 MCQs लिहिलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे ना? सॉरी, तुमचे लिहायचं राहिले का? तर याच्यामध्ये मॅक्सिमम कोव्हॅलन्सी वाला आहे. हा मी पॉइंट परत एकदा तुम्हाला नीट बघून सांगते उद्या. यांना कोव्हॅलंट बॉन्ड पाहिजेत का ऑक्सिडेशन नंबर पाहिजे? तुम्ही एक्सप्लेनेशन बघून तुम्हाला नीट सांगेल. एक काम करा, नाही तर हा क्वेश्चन लिहिताना जरा तुम्ही चेंज करून लिहा. इथं कोव्हॅलन्सी हा शब्द खोडून टाका आणि त्याच्याऐवजी घ्या मॅक्सिमम ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन इज. मॅक्सिमम ऑक्सिडेशन नंबर और ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन इज, असा क्वेश्चन लिहा, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. झालं लिहून? पुढे जायचं. So there are some MCQs having more than one answer correct. Okay. So there are type 2 MCQs. आपण थोडेसे एक दोन एक्झाम्पल्स बघूया त्याचे सुद्धा. There 2 or more options may be correct. Okay. So answer this question. Which of the following orders are correct as per the properties mentioned against each? सो आन्सर याच्यातले 4ही बरोबर असू शकतात, 3 बरोबर असू शकतात, 2 असू शकतात किंवा 1 असू शकतात. आता पहिले 2 केस जे आहेत ग्रुप 15 किंवा ग्रुप 13, 14 बद्दल आहेत, पण तुम्हाला हे ऍसिड स्ट्रेंथ आणि एन्थॅल्पी बद्दल माहिती असेल तर सोडवता येईल. ट्रेंड सेमच राहणार आहे. थर्मल स्टॅबिलिटी ऑप्शन 4 तर करेक्टच होता. Okay, so our correct answer is option 1 and option 4. Let us solve another question. Which of the following statements are correct? फर्स्टचं जे आन्सर आहे ऍसिड स्ट्रेंथचं, ते ऍक्च्युली तुम्हाला ग्रुप 15 जेव्हा आपण स्टडी करू त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल ऑक्साईडचे ऍसिड स्ट्रेंथ. ठीक आहे, कारण की याच्यामध्ये ग्रुप 15 आणि ग्रुप 14, 15 आणि 16 यांचं कंपॅरिझन आहे. ओके. ऍक्च्युली ऑक्साइड्स ऑफ ऍसिड स्ट्रेंथ म्हणजे ऍसिडिक कॅरेक्टर फ्रॉम लेफ्ट टू राईट इन्क्रीज होत जातं
इन जनरल लक्षात ठेवा की मेटल ऑक्साइड्स असतात म्हणजे कुठले ग्रुप 1 ग्रुप 2 लक्षात येते का काय क्वेश्चन काय सांगते ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मी आता या क्वेश्चनचं सांगते एक्सप्लेनेशन ग्रुप 1 ग्रुप 2 वगैरे जे मेटलचे ऑक्साइड्स असतात ते बेसिक नेचर असतात बरोबर आहे आणि ॲज यू गो फ्रॉम लेफ्ट टू राईट व्हॉट हॅपन्स ऍसिडिक नेचर इन्क्रीजेस म्हणजेच काय ऍसिडिक स्ट्रेंथ सुद्धा वाढत जाणार आहे तर तुम्हाला इथे दिसेल की ग्रुप 15 नंतर ग्रुप 16 14 15 16 असं वाढत चालेल 13 14 15 16 सो ऍसिडिक स्ट्रेंथ इज इन्क्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट दॅट्स वाय ऑप्शन 1 इज करेक्ट वन कळाले आणि हे माहितीये की जसं आपण म्हणजे इथं पण काय आपलं ऍसिडिक कॅरेक्टर जसं वाढणार आहे म्हणजे एन्थॅल्पी ऑफ वेपर ऍसिडिक कॅरेक्टर याचा मॅक्सिमम असणार आहे त्यानुसार एन्थॅल्पी सुद्धा याची थोडीशी मॅक्सिमम सॉरी उलट बोलले मी ऍसिडिक कॅरेक्टर जास्त का तर याचा बॉन्ड सगळ्यात वीक असणार आहे लक्षात येते सो आन्सर बरं फर्स्ट क्लिअर झालं का आन्सर काय सांगितलं मी ऑक्साइड्स जे आहेत ऑक्साइड्स the oxides are of acidic nature of oxides increases from left to right okay acidic nature of oxides increases from left to right लेफ्टला सगळे जे असतात ते बेसिक ऑक्साइड्स असतात आणि राईटचे सगळे ऍसिडिक ऑक्साइड्स होत जातात कळाले आता पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करा सो मोठी मोठी वाक्य दिली की कन्फ्युजन होतं त्याच्यामुळे प्रत्येक सेंटेन्स वाचायचं आणि करेक्ट आहे का रॉंग आहे ते बघायचं फर्स्ट सेंटेन्स करेक्ट आहे बरोबर आहे आयोडीन आणि फ्लोरीन सगळ्यात मोठा आणि सगळ्यात छोटा त्याच्यामुळे त्यांच्यातला रेडियस आहे सो मॅक्सिमम असणार सो फर्स्ट सेंटेन्स मस्ट बी करेक्ट लिव्हिंग एफ एफ बॉन्ड म्हणजे एफ एफ बॉन्डला बाजूला सोडा ऑल हॅलोजन्स हॅव विकर एक्स एक्स बॉन्ड दॅन एक्स एक्स डॅश बॉन्ड इंटर हॅलोजन पेक्षा रेग्युलर हॅलोजन्सचे बॉन्ड वीक असतात सो इट इज ऑब्विसली रॉंग आन्सर तर ते ना पुढे बघूयात अमंग द इंटरहॅलोजन कंपाऊंड्स मॅक्सिमम नंबर ऑफ ऍटम्स आर प्रेझेंट इन IF7 सो इट इज आपण इंटरहॅलोजन्स बघितले IF7 मॅक्सिमम प्रेझेंट आहे किंवा सगळ्यात मोठा सेंटरचा आणि सगळ्यात छोटा आउटरचा त्याच्यामुळे आयोडीन फ्लोराईड आयोडन IF7 इज प्रेझेंट इंटरहॅलोजन कंपाऊंड्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन हॅलोजन कंपाऊंड इट इज ऑल्सो ऑब्वियस सो 1 3 अँड 4 कळालं का परत एकदा सांगते दुसरं सेंटेन्स आणि चौथं सेंटेन्स याचा जरा विचार करा दुसरं सेंटेन्स आणि चौथं काय लिहिले बघा एक्स एक्स डॅश बॉन्ड वीक आहे सॉरी एक्स एक्स बॉन्ड वीक आहे आणि एक्स एक्स डॅश बॉन्ड स्ट्रॉंग आहे असं यांना म्हणायचं जर का एक्स एक्स डॅश बॉन्ड स्ट्रॉंग असता तर त्याची रिॲक्टिव्हिटी असती का वेदर इट विल बी मोर रिॲक्टिव्ह इट विल नॉट बी मोर रिॲक्टिव्ह कळतंय समजा त्याचा बॉन्ड स्ट्रॉंग असता इथे त्याची रिॲक्टिव्हिटी कमी झाली असते कळाले बट इट इज नॉट देअर XX dash bond is weaker than XX bond therefore it is more reactive म्हणजे जर का ऑप्शन 2 जर का तुम्ही करेक्ट केला तर ऑप्शन 4 रॉंग लिहावा लागेल बट इट इज ऑप्शन 4 इज करेक्ट अँड ऑप्शन 2 इज रॉंग ठीक आहे आणि दुसरं एक जनरल सांगायचं म्हणजे की जेव्हा दोन ऍटम्स मध्ये बॉन्ड होतो ओके डायटॉमिक मॉलिक्युल असेल त्या जर का दोन्ही ऍटम्स सेम असतील तर तो बॉन्ड जास्त स्ट्रॉंग होतो ठीक आहे दोन्ही ऍटम्स जर का सेम असतील तर बॉन्ड जास्त स्ट्रॉंग होतो आणि जर का दोन्ही ऍटम्स वेगवेगळे असेल तर तो बॉन्ड वीक होतो कारण की दोन वेगळे ऍटम म्हटलं की दोन वेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स एक जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एक कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह किंवा काही ना काहीतरी दोघांमध्ये चेंजेस असणार आहेत साईज मध्ये फरक असेल त्याच्या आयनायझेशन पोटेन्शियल मध्ये सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये फरक असू शकतो पण जेव्हा सिमिलर असेल तेव्हा काय येणार आहे दोन्हीकडे इक्वली काय असेल ती स्ट्रेंथ दोघांची इक्वल असणार आहे सो बॉन्ड मस्ट बी मच अँड मच स्ट्रॉंगर तर इन जनरल सेम डायटॉमिक मॉलिक्युल मध्ये दोन्ही ऍटम्स सेम असतील तर बॉन्ड स्ट्रॉंग असतो दोन ऍटम्स डिफरंट असेल तर बॉन्ड वीक असतो ओके दॅट्स वाय दिस सेक्शन ऑप्शन 2 इज द रॉंग आन्सर देअरफॉर अदर 3 आर करेक्ट आन्सर्स
Again, which statements are true? Which of the following statements are true? म्हणजे इनकरेक्ट सेंटेन्स बाजूला काढायचे. थोडक्यात तुम्ही यातनं इनकरेक्ट सेंटेन्स जरी बाजूला काढलं तरी तुमचं उत्तर तयार होतं. तर यातलं इनकरेक्ट सेंटेन्स कोणतं आहे ते सांगा मला. विच वन इज इनकरेक्ट सेंटेन्स, रॉंग सेंटेन्स आहे तुमच्या मते? रॉंग स्टेटमेंट कोणतं असणार आहे? ऑप्शन 4, झेनॉन फ्लोराइड्स आर नॉट रिएक्टिव्ह. इट इज नॉट देअर. कारण की जर का झेनॉनला आपण काम करायला लावलं आणि झेनॉन फ्लोराइड बनलाय, बरोबर आहे ना? लक्षात येते? म्हणजे झेनॉन स्टेबल होताना आपण झेनॉन फ्लोराइड अनस्टेबल बनवलं तर त्याची रिएक्टिव्हिटी नक्कीच जास्त असणार आहे. सो ऑप्शन 4 मस्ट बी इनकरेक्ट सेंटेन्स. ओके. आणि आता या 3 पैकी आपल्याला करेक्ट कोणते ते बघायचे. सो फर्स्ट करेक्ट आहे का? तर आहे. बरोबर आहे ना? वीक डिस्पर्शन फोर्सेस. द आयनायझेशन एन्थॅल्पी ऑफ ऑक्सिजन. आता हा जो सेंटेन्स आहे हे तुम्ही जरा आयनायझेशन एन्थॅल्पीच्या व्हॅल्यूज तुम्हाला बघाव्या लागतील. पण हे एक सेंटेन्स असंच लक्षात ठेवा सध्याला तरी, की तुम्ही आयनायझेशन एन्थॅल्पीज एकदा चेक करा, म्हणजे लक्षात येईल. ऑक्सिजनचा आणि झेनॉनचा ऑलमोस्ट सेम आहे. ठीक आहे. आयनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट आणि इट इज डिक्रीजिंग फ्रॉम टॉप टू बॉटम. बरोबर आहे? लेफ्ट टू राईट इन्क्रीज होत जातं आणि टॉप टू बॉटम डिक्रीज होत जातं. तर ऑक्सिजन आपला आहे सेकंड पिरियड मध्ये, झेनॉन आहे फोर्थ पिरियड मध्ये. बरोबर आहे? पण ऑक्सिजन आहे 16 ग्रुप मध्ये आणि झेनॉन आहे 18 ग्रुप मध्ये. कळाले? लक्षात आलंय? सो ऑप्शन फर्स्ट अँड ऑप्शन सेकंड दीज आर द करेक्ट स्टेटमेंट्स, ट्रू स्टेटमेंट्स, while these second two are not true statements. ओके. आणि हायड्रोलिसिस ऑफ XeF6 आपल्याला हा पॉइंट परत एकदा बघायचा म्हणून मी आता एक्सप्लेन नाही करत आहे. XeF6 च्या आपल्याला रिएक्शन्स बघायच्या त्यावेळेस लक्षात येईल. ठीक आहे. सो ऑप्शन 1 and 2 आर द करेक्ट आन्सर्स. हे कशासाठी घेतलं एमसीक्यूज की असे पण तुम्हाला येतात 2 किंवा 3 उत्तरं येऊ शकतात. अथर्व काय डाऊट आहे? ऑप्शन 2 काय सांगितलं? आयनायझेशन एन्थॅल्पी ऑफ मॉलिक्युलर ऑक्सिजन इज व्हेरी क्लोज टू झेनॉन. ऑक्सिजन जरा पिरियडिक टेबल डोळ्यासमोर आणा की ऑक्सिजन कोणत्या पिरियड मध्ये आहे? सेकंड पिरियड मध्ये. झेनॉन कोणत्या पिरियड मध्ये आहे? फोर्थ मध्ये. बरोबर ना? HENE सॉरी HENEARKRX इट इज इन द फिफ्थ पिरियड. बरोबर आहे ना? हा सेकंड पिरियड मध्ये आहे आणि हा फिफ्थ पिरियड मध्ये आहे. येते लक्षात? म्हणजे नॉर्मली काय व्हायला पाहिजे? ऑक्सिडेशन आयनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीज होत जाते. पण दुसरी गोष्ट काय आहे? आयनायझेशन एन्थॅल्पी लेफ्ट टू राईट वाढत पण जाते. कळतंय? आयनायझेशन एन्थॅल्पी जसं लेफ्टला जाऊ तसं वाढत जाते आणि खाली येत जाते तसं तसं कमी होत जाते. त्याच्यामुळे ऑक्सिजन जो आहे तो राइट हँड साइडला आल्यामुळे जास्त आहे, टॉपला असल्यामुळे जास्त आहे. तसंच झेनॉन एकदम राइट हँड साइडला असल्यामुळे जास्त आहे. ठीक आहे? ही क्लोज का येते परत एकदा सांगते. हे क्वेश्चन्स कन्फ्युजिंग असतात. ते काय करतात 2 वेगवेगळ्या ग्रुप मधल्या कंपॅरिझन देतात. ठीक आहे? आता मी तर पिरियॉडिक टेबल माझ्याकडे आहे का बघते. म्हणजे सपोज आता पिरियॉडिक टेबल आपण इथं काढायचा प्रयत्न करूया. आपल्या ऑक्सिजनची पोझिशन सपोज इथे आहे. ठीक आहे. आणि झेनॉन कुठं आहे? तर या बाजूला. येते लक्षात? सो ऍज आय एम मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, आयनायझेशन कॅरेक्टर इज इन्क्रीजिंग. ठीक आहे. त्याच्यामुळे ऑक्सिजनचा आयनायझिंग कॅरेक्टर जास्त आहे. पण हा ग्रुप 18 मध्ये आहे. सो हा 18 ग्रुप मध्ये असल्यामुळे याचा आयनायझेशन कॅरेक्टर मॅक्सिमम असलं पाहिजे. कारण की हा सगळ्यात शेवटी एक्स्ट्रीम राईट हँड साइडला आहे. येते लक्षात? As I'm going from left to right, ionization character is increasing, ionization potential is increasing. So ऑक्सिजनचं ionization potential जास्त असलं पाहिजे. पण झेनॉन कुठं आहे तर ग्रुप 18 मध्ये आहे. मग ग्रुप 18 मध्ये असलं तर तो अजून चांगला आहे. ऑक्सिडायझिंग आयनायझेशन कॅरेक्टर अजून मॅक्सिमम पाहिजे. कळतंय? सो फर्स्ट पॉइंट काय आहे तर ऑक्सिजन 16 ग्रुप मध्ये आहे, झेनॉन 18 ग्रुप मध्ये आहे. म्हटल्यावर 18 चा ऑक्सिडेशन आयनायझेशन कॅरेक्टर आयनायझेशन पोटेन्शियल जास्त पाहिजे. आता दुसरा पॉइंट बघूया. As we move down the group, as we move down the group, what happens to ionization character? It is decreasing.
बरोबर आहे. आयनायझेशन पोटेन्शियल इज डिक्रीजिंग. आयनायझेशन पोटेन्शियल कमी होत चाललंय म्हणजे इथला जो पहिला, दुसरा, तिसरा आहे त्याच्यापेक्षा हा झेनॉनचा कमी होत चाललंय. म्हणजे झेनॉनचं एका बाजूनी वाढतंय आणि एका बाजूनी कमी होतंय. कळतंय? ऑक्सिजन आणि झेनॉन हे 2 वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आहेत, वेगवेगळ्या पिरियड्समध्ये आहेत. येतंय लक्षात? वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आहेत, वेगवेगळ्या पिरियडमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे काय होतंय बघा, ऑक्सिजनचा ग्रुप कमी आहे. म्हणजे ग्रुप 16 म्हणजे आकडा कमी आहे बघा. ऑक्सिजनचा ग्रुप आहे 16 पण पिरियड त्याचा हायर आहे, पिरियड 2. ठीक आहे. झेनॉनच्या बाबतीत ग्रुप किती आहे तर हायर ग्रुप आहे 18 पण पिरियड किती आहे त्याचा तर पिरियड आहे त्याचा 5. म्हणजे एक जास्त झालं तर दुसरं कमी झालं. कळालं? त्याच्यामुळे ओव्हरऑल काय झालं दोघांचं आयनायझेशन पोटेन्शियल्स कंपॅरेबल किंवा सिमिलर आले. कळालंय का सगळ्यांना? पुढे जायचं? तुम्हाला जेव्हा जेईला वगैरे क्वेशन्स येतात तेव्हा ते एकाच ग्रुपमधले ट्रेंड विचारणार नाही. ते काय करणार आहेत, पहिल्या ग्रुप म्हणजे सपोज एका ग्रुपचा टॉप घेतला, तर दुसऱ्या ग्रुपचा कुठलातरी मधला एलिमेंट घेणार. कारण की मग दोघांचं कंपॅरेबल आहे. कळालं? आणि इन जनरल माहितीच आहे तुम्हाला, की पिरियडमध्ये एखादी प्रॉपर्टी वाढत असेल, ग्रुपमध्ये ती कमी होत जाते. त्याच्यामुळं एखादा टॉपचा आणि दुसरा बॉटमचा दोघांच्या व्हॅल्यूज कंपॅरेबल असू शकतात. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. आता आपण पुढच्या जरा एकदा बघूयात आपण काय-काय शिकलो आणि मग पुढचा पॉइंट सुरू करूयात. चालेल? So up till now, what we have seen occurrence of different elements. Okay, electronic configuration बघितले, atomic ionic radii, electronegativity, electron gain enthalpy हे सगळं आपण बघितलेलं आहे. फिजिकल अनॉमलस बिहेवियर, फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्यात. कोणकोणत्या फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्यात आपण? सॉरी, फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये नाही कोणकोणत्या बघितल्या. त्याच्यात त्या मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट हे सगळं बघितलेलं आहे. बरोबर? त्याच्यानंतर ऑक्सिजन आणि फ्लोरीनचे अनॉमलस बिहेवियर ते आपलं झालेलं आहे. नंतर आपण कुठलं बघितलं केमिकल प्रॉपर्टीज ऑल दिस प्रॉपर्टीज दॅट वी हॅव ऑलरेडी कव्हर्ड. कळालं? हे ओव्हरव्ह्यू कशासाठी दिलंय परत एकदा, की आपला धडा सुरू होऊन 1 महिना होत आलाय. 1 महिना नाही पण 15-20 दिवस तर झालेले आहेत. आणि मग त्यामुळे काय होतंय, की आपला धडा नक्की संपतोय की नाही याचं सगळ्यांना काळजी असते, की किती दिवस चालणार. म्हणून जरा आपण एकदा बघून घेऊयात, की आपल्याला किती शिकायचं राहिलंय आणि काय-काय बघायचंय. तर बेसिकली आपले आजच्या दिवशी आपले सगळे जे ट्रेंडशी रिलेटेड क्वेशन्स आहेत किंवा ट्रेंडशी रिलेटेड जे पॉइंट्स आहेत ते कव्हर झालेले. ट्रेंड म्हणजे कुठल्या? तर एटॉमिक आयनिक रेडी आहे किंवा सगळ्या ज्या ट्रेंड आहेत इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग वगैरे त्या सगळ्या ट्रेंड्स आपल्या झालेल्या आहेत. कळालं? तसंच रिएक्टिव्हिटीच्या पण सगळ्या ट्रेंड्स झालेल्या आहेत, की ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होत जाते, डिक्रीज होत जाते किंवा हायड्रोजन आला की मग ॲसिडिक कॅरेक्टर वाढतं का कमी होतं? ते सगळं आपण बघितलंय. कळालं? सो अप टिल नाऊ वी हॅव कंप्लीटेड विथ द ट्रेंड्स इन द पी ब्लॉक एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. तर ते वेगवेगळ्या ट्रेंड्स झाल्यात आणि आता आपला पॉइंट सुरू होतात कोणते तर सगळ्यात मोठा पॉइंट आहे. मोठा नाहीये, पण महत्वाचा आहे. तो म्हणजे अलोट्रॉपी. ठीक आहे? याच्यामध्ये फक्त वेगवेगळे स्ट्रक्चर्स असतात. सिंपल पॉइंट एकदम अलोट्रॉपी आणि त्याच्यानंतर वन बाय वन आपल्याला एक-एक एलिमेंट बघायचा आहे. ठीक आहे? फॉर एक्झाम्पल ऑक्सो ॲसिड्स कोणाकोणाचे बघायचे? सल्फरचे आणि क्लोरीनचे तेवढेच बघायचे. बाकी सगळ्या एलिमेंट्सचे नाही बघायचे. नंतर ऑक्सिजन आणि त्याचे कंपाउंड्स. ऑक्सिजन अँड इट्स कंपाउंड्स, सल्फर अँड इट्स कंपाउंड्स. म्हणजे एक-एक एलिमेंट आपल्याला बघायचा. ऑक्सिजन म्हणजे कुठला? ग्रुप 16 मधला पहिला. सल्फर आहे ग्रुप 16 मधला दुसरा. त्याच्यानंतर बघायचे क्लोरीन आणि त्याचे कंपाउंड्स. ठीक आहे? म्हणजे ऑक्सिजन, सल्फर आणि क्लोरीन त्याचे आपल्याला वेगवेगळे कंपाउंड्स बघायचे. त्यांचं स्ट्रक्चर, प्रिपरेशन मेथड्स किंवा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स हे सगळं बघायचं. कळालं? त्यानंतर पॉइंट बघायचा आहे इंटर हॅलोजन कंपाउंड्स. आठवतंय का आपण हा पॉइंट आधी थोडंसं तुम्हाला त्याची स्टार्ट झालेली आपली इंटर हॅलोजन कंपाउंड्स कुठं झाली होती? रिएक्टिव्हिटी मध्ये हॅलोजन्स मध्ये ग्रुप 17 आणि हॅलोजन्स यांची रिएक्शन म्हणजे काय तयार होतं तर इंटर हॅलोजन कंपाउंड्स. ओके, सो वी आर गोइंग टू सी देम और वी आर गोइंग टू स्टडी देम इन डिटेल. ओके, इन दिस पॉइंट. देन झेनॉनचे कंपाउंड्स मग ते सुद्धा कशामध्ये बघितले आपण तर हॅलोजन्स मध्येच बघितले. Reactivity of group 18 elements with halogen. So you have different xenon compounds over there. XeF2, XeF4, XeF6. So ते आपल्याला इथं स्टडी करायचे. ओके, अँड लास्टली युजेस ऑफ ग्रुप 18 म्हणजे हा फायनल पॉइंट झाला. कळाले? ग्रुप 16 आणि 17 चे युजेस आपण इथंच बघतोय. ऑक्सिजनचे कंपाऊंड, सल्फरचे कंपाऊंड आणि क्लोरीनचे कंपाऊंड हे स्टडी कशाला करायचे तर ते कंपाऊंड्स आपल्याला डेली लाईफ मध्ये किंवा कमर्शियल लाईफ मध्ये त्याचा खूप इम्पॉर्टन्स आहे. लाईक HCl, ओके, H2SO4, ओझोन. ठीक आहे? त्यामुळे आपल्या ऍप्लिकेशन्स इथंच त्याचे तयार होत आहेत म्हणून वेगळं काय स्टडी करायची गरज नाही. पण ग्रुप 18 आपल्याला वेगळा स्टडी करावा लागेल. कळाले? सो फ्रॉम
द पॉइंट आफ्टर दिस म्हणजे आतापासून आपला नवीन जो काही गोष्ट सुरू होणार आहे त्याच्यामध्ये ट्रेंड कुठे येणार नाही, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग वगैरे कुठली ट्रेंड दिसणार नाहीये. तर आपल्याला एक एक एलिमेंट वेगवेगळा स्टडी करायचा आहे. ठीक आहे. आणि वेगवेगळा स्टडी करायची ती सुरुवात कुठून होणार आहे तर ॲलोट्रॉपी पासून, आणि मग ऑक्सो ऍसिड्स, मग ऑक्सिजन, सल्फर, क्लोरीन, आणि मग इंटर हॅलोजन आणि कंपाऊंड्स ऑफ झेनॉन. ओके. आणि हे सगळे जे पॉइंट्स आहेत दे आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. प्रत्येक पॉइंट महत्वाचा आहे कारण की हा तुमच्या 12th मध्ये नवीन आलेला आहे. बाकी हे ॲटॉमिक आयनिक रेडियाई वगैरे हे सगळे पॉइंट्स लास्ट इयर पण तुम्ही पिरियडिक टेबल मध्ये बघितले, कसं इन्क्रीज होतं, कसं डिक्रीज होतं, बरोबर आहे ना. पण यावर्षी हे सगळे पॉइंट्स तुमचे आहेत ते नवीन आहेत. ओके. सो लेट अस स्टार्ट विथ ॲलोट्रॉपी फर्स्ट. एकदम सिंपल पॉइंट आहेत, आपलं लगेच संपेल आणि मग आपण मेन आपले ऑक्सो ऍसिड्स पासून सुरुवात करूया. सो लेट अस स्टार्ट विथ ॲलोट्रॉपी. सो एनीवन नोज एनिथिंग अबाउट ॲलोट्रॉपी? अरे इथे एक्झाम्पल्स ऑलरेडी आहेत. ॲलोट्रॉपी म्हणजे काय सांगता येईल? लास्ट इयर झालेलं आहे. ॲलोट्रॉपी म्हणजे काय? डिफरंट फॉर्म्स ऑफ द एलिमेंट्स और डिफरंट फॉर्म्स ऑफ द ऍटम्स, बरोबर ना. डिफरंट फॉर्म्स ऑफ नॉर्मली एलिमेंट म्हणायचं. ठीक आहे. तर ॲलोट्रॉपी म्हणजे काय बघा. ॲलोट्रॉपिझम किंवा ॲलोट्रॉपी, व्हॉट डज इट मीन? इट इज अ प्रॉपर्टी ऑफ सम केमिकल एलिमेंट्स टू exist in 2 or more different forms in same physical state known as allotropes of the elements. कळाले? इट इज अ प्रॉपर्टी, सॉरी, नोन एज allotropes of the element काय लिहायची गरज नाही. It is the property of some chemical compounds elements that exist in 2 or more different forms in same physical state. म्हणजे जर का तुम्ही 2-3 वेगवेगळे फॉर्म्स बघत असाल तर ते तिन्ही लिक्विड असतील, तिन्ही गॅस असतील किंवा तिन्ही सॉलिड असतील, आणि त्या कन्सेप्टला काय म्हणायचं? ॲलोट्रॉपी. ठीक आहे. ॲलोट्रॉपीशी रिलेटेड अजून एक पॉइंट येतो तो म्हणजे पॉलिमॉर्फिझम. ऐकलाय का हा पॉइंट? पॉलिमॉर्फिझम. ॲलोट्रॉपी जसं आहे तसंच पॉलिमॉर्फिझम. आपण इव्हन याच्यावरती क्वेश्चन पण सोडवला होता एकदा की ग्रुप 16 एलिमेंटचे सगळेजण पॉलिमॉर्फ आहेत म्हणून. ठीक आहे. या नसेल ऐकला तर आता परत एकदा ऐका की पॉलिमॉर्फिझम, पॉलिमॉर्फ याचा अर्थ काय? मॉर्फोलॉजी. बायोलॉजी मध्ये तुम्ही शब्द ऐकला असेल मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी म्हणजे काय? लुक किंवा कसे दिसतात, बरोबर आहे. ते कसं दिसतं ते आपण बघतो. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने दिसणं. ओके. यू विल गेट डिफरंट क्रिस्टल स्ट्रक्चर्स, कळते? डिफरंट क्रिस्टलाइन फॉर्म्स ऑफ द सेम कंपाऊंड और एलिमेंट. कळाले? सो ॲलोट्रॉपी आणि पॉलिमॉर्फिझम मध्ये अगदी मायनर फरक आहे, कळते? याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे क्रिस्टलाइन फॉर्म्स मिळतात ऑफ द सेम कंपाऊंड, आणि मॅक्सिमम याच्यामध्ये कंपाऊंड्स असतात एलिमेंट्स पेक्षा. ठीक आहे. आणि ॲलोट्रॉपी मध्ये बरेचदा एलिमेंट्स जास्त असतात. ओके. And what is the difference between these two? Actually, ॲलोट्रॉपी ही पॉलिमॉर्फिझमची एक टाईप आहे. ओके. पॉलिमॉर्फिझम, allotropy is a special case of polymorphism. Polymorphism is a phenomenon of the substance exhibiting different crystal structures, and allotropy should be restricted to different molecular forms of an element. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सगळ्यात सोपं म्हणजे इथं लक्षात येईल की एकच एलिमेंट आहे ऑक्सिजन, पण तो O2 म्हणून पण असू शकतो आणि O3 म्हणून पण असू शकतो, कळतंय? किंवा आपण अजून कुठला ॲलोट्रॉप्स होते फॉस्फरसचे बघितले, बरोबर ना. P2, P4 दे आर पॉसिबल. किंवा सल्फरचे आहेत S6, S8. ठीक आहे. म्हणजे एकच एलिमेंट आहे तो वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणायचं? ॲलोट्रॉपी. आणि पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय की एकच एलिमेंट आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला त्याचा सेम आहे, पण वेगवेगळ्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये तो प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम कार्बोनेट बघा, तो ऑर्थोरॉम्बिक फॉर्म मध्ये पण आहे आणि हेक्सागोनल मध्ये पण आहे. येते लक्षात? सो इट इज नथिंग बट पॉलिमॉर्फिझम इज रिलेटेड टू द लुक, म्हणजे तो कसा दिसतो. इट इज रिलेटेड टू इट्स फिजिक्स, कळते ना. फिजिक्स मध्ये आपण बघतो एखादी वस्तू त्याचा फिजिकल नेचर की तो कसा दिसतो, कळलं? इट इज नथिंग बट आयसोमेरिझम. इट इज अ पार्ट ऑफ आयसोमेरिझम. फक्त कन्सेप्ट काय आहे समजून घ्या. पॉलिमॉर्फिझम म्हणजे तो मॉलिक्यूल हातात घेतल्यानंतर कसा दिसतो त्याला काय म्हणायचं? पॉलिमॉर्फिझम. त्याचा लुक, त्याचे क्रिस्टल्स. आले लक्षात? आणि ॲलोट्रॉपी म्हणजे काय? एकच एलिमेंट आहे पण तो वेगवेगळ्या केमिकल फॉर्म मध्ये अवेलेबल असतो. एलिमेंट आहे ऑक्सिजन, पण तो ऑक्सिजन O2 मॉलिक्यूल पण असू शकतो आणि ओझोन O3 पण असू शकतो.
येते लक्षात? किंवा आपण लास्ट इयर तुम्ही अलॅट्रॉप्स बघितले कार्बनचे. कार्बन कॅन प्रेझेंट ॲज कार्बन म्हणजे कोळसा म्हणून सुद्धा तो प्रेझेंट असू शकतो किंवा कार्बनची ॲश म्हणतो आपण तसा पण असू शकतो किंवा C60 फुलेरिन म्हणून पण तो प्रेझेंट असू शकतो. जे आहे कार्बन एकच, पण तो वेगवेगळ्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असू शकतो. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C60 म्हणजे 60 क्लोरीन 60 कार्बन एकत्र येऊन फुलेरिन तयार झालं. कळालंय? सो ॲलोट्रॉपी म्हणजे काय, की एकच एलिमेंट आहे, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, एकच कंपाउंड आहे, पण त्याचे वेगवेगळे क्रिस्टल्स असतात. कळालं? तो एक लूकमध्ये जातो आणि एक केमिस्ट्रीमध्ये जातो. किंवा असं म्हणा, की पॉलिमॉर्फिझम हा फिजिक्स मधला पार्ट झाला आणि ॲलोट्रॉपी हा केमिस्ट्रीतला पार्ट झाला. कळालं का? फिजिक्स म्हणजे काय, तर तिथं लेंथ वगैरे क्रिस्टल्स येतात ते मोजायचे. आणि केमिस्ट्रीमध्ये म्हणजे काय, की एकच केमिकल आहे, एकच एलिमेंट आहे, पण वेगवेगळ्या केमिकल फॉर्ममध्ये तो प्रेझेंट आहे. म्हणजे बघा ऑक्सिजन आपल्याला लागतो कशासाठी, तर इन्हेलेशन वगैरे आणि ओझोनचा आपल्याला काही इन्हेलेशनला उपयोग होत नाही. तर तो आपलं UV रेसच्या ॲब्झॉर्प्शनला. म्हणजे एकच एलिमेंट आहे, पण वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याची ॲप्लिकॅबिलिटी बदलते. कळालं? राईट डाउन ऑल दीज पॉइंट्स. तुम्हाला एनसीईआरटी मध्ये क्वेश्चन पण आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ॲलोट्रॉपी अँड पॉलिमॉर्फिझम. त्याच्यामुळे हे पॉइंट लिहून घ्या आणि समजलं नसेल तर सांगा, मी परत एक्सप्लेन करते. लिहून झालं की सांगा आणि लिहून झालं की तुम्ही ग्रुपमधनं बाहेर पडलात तरी चालेल. आपलं लेक्चर इथं संपणार आहे आणि मग हा पॉइंट आपण उद्यापासून कव्हर करूया. पण स्क्रीनशॉट काढून बाहेर पडू नका. कारण की हा क्वेश्चन तुम्हाला एनसीईआरटीच्या याच्यामध्ये सुद्धा आहे, एक्सरसाइज मध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आन्सर रेडीमेड तयार होईल. So write all these things and then leave this group. ज्यांना आधीचं काय बघायचं असेल ते पण विचारा. बरं परत रिपीट करते ॲलोट्रॉपी आणि पॉलिमॉर्फिझम. ॲलोट्रॉपी म्हणजे काय, की एकच एलिमेंट असेल. प्रणव काय लिहू नका स्क्रीनवर. ॲलोट्रॉपी म्हणजे काय, एकच एलिमेंट असेल. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन. तर तो वेगवेगळ्या केमिकल फॉर्ममध्ये प्रेझेंट असू शकतो. लाइक O3, O2 ठीक आहे किंवा कार्बन बघितला तर तो कार्बन नुसतं कार्बनचे असू शकते, कोळसा असू शकतो किंवा C60 फुलेरिन असू शकतं किंवा ग्राफाईट ज्याच्यामध्ये पाय बॉन्ड्स असतात. ठीक आहे म्हणजे त्याचं केमिकल स्ट्रक्चर डिफरंट आहे. आणि पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, मॉलिक्यूल सेम आहे, केमिकल स्ट्रक्चर सेम आहे, फक्त तो लुक वाईज डिफरंट दिसतो, की तो समोरच्याला वेगळा दिसतो, मला वेगळा दिसेल. किंवा असं म्हणूयात, की आता फॉर एक्झाम्पल कॅल्शियम कार्बोनेट, की 2 टाइपचे क्रिस्टल्स असतात, ऑर्थोरॉम्बिक आणि हेक्सागोनल. ठीक आहे, ऑर्थोरॉम्बिक म्हणजे रॉम्बस याचा अर्थ. ऑर्थोरॉम्बिक आता लक्षात ठेवा, आपल्याला रॉम्बिकचे स्ट्रक्चर्स बघायचे. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळे केमिकल फॉर एक्झाम्पल एखादा बॉल असेल. हो, तुम्ही मीटिंग सोडू शकता. ज्यांचं लिहून झालंय त्यांनी मीटिंगमधनं बाहेर पडलं तरी चालेल. सो अंकिता समजलं का पॉलिमॉर्फिझम? ओके. सो आधीचं कुठली स्लाइड बघायची? ही स्लाइड बघायची आहे? साक्षी लिहून झालंय का? पुढे जाऊया. साक्षी नाही, कोणी मला विचारलेलं हे. Okay, then we'll stop here. Thank you.